नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गोकुळचं राजकारण मारहाणीपर्यंत. मुश्रीफांचे समर्थक भैया मानेने गोकुळ वादातील तक्रारदार प्रकाश बेलवाडेंना मारहाण. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी गोकुळ संस्था वादातील तक्रारदार प्रकाश तुकाराम बेलवाडे राहणार उत्तूर तालुका आजरा यांना पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्याच दरम्यान विरोधी गटनेते बेलवाडे यांच्या विरोधात शिवीगाळ, धक्काबुक्कीची फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे कागलमध्ये तणावाचं वातावरण होतं. गोकुळमधील घडामोडींची या वादाला किनार असल्याची चर्चा मात्र दिवसभर जिल्ह्यात होती. गोकुळमधील घडामोडींची या वादाला किनार असल्याची चर्चा मात्र दिवसभर जिल्ह्यात होती. कारण यातील बेलवाडे गोकुळच्या संस्था वादातील मूळ तक्रारदार आहे. हा प्रकार सकाळी 11:30 ते दुपारी 1:30च्या सुमारास घडला. यावेळी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांनाच आवारातून बाहेर काढलं. दरम्यान करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी कागल पोलीस ठाण्याला भेट देत दोघा फिर्यादींसह सर्व संबंधितांची म्हणणे ऐकून घेतली. शेतकरी प्रशांत गोपाळ घाटगे राहणार कागल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की महामार्ग अडवून प्रकाश बेलवाडे यांनी माझा रस्ता अडवला आणि समाज माध्यमावर जिहादीचे चेले अशी धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारित केली. या दोन्ही प्रकाराबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी व साथीदारांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी प्रकाश बेलवाडे, सुयोग दिलीप शिंदे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.